राज्यातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. महाराष्ट्रातील गोरगरीब महिलांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं राहता यावं यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. याच पार्श्वभूमीवर उल्हासनगर महानगरपालिकेने एक मोठं पाऊल उचलत आता लाडकी विद्यार्थी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता 6वी ते इयत्ता 12वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना दर महिन्याला 500 रुपये देण्यात येतील. लाडकी बहीण योजनेप्रमाणेच ही रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे. मुंबई पुणे प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आता मुंबई पुणे एक्सप्रेस वे या मार्गाचे 10 पदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे वाहतूक कोंडी फुटणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या 10 पदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. हे काम पुढच्या 3 वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून 2029-30 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. लक्ष्मण हाकेंनी बारामती निवडणुकीतून अखेर माघार घेतली आहे. हाकेंनी माघार घ्यावी यासाठी दत्ता भरणेंनी हाकेंची भेट घेत त्यांना विनंती केली होती. अखेर हाकेंनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह भाजपचे रामराव वडकुते आणि माया युवनते तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारे या सर्व नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांनी आज खासदारकीची शपथ घेतली आहे. तर दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे 9 एप्रिलला शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारतालाही बसत आहे. या युद्धामुळे देशामध्ये एलपीजी तुटवडा निर्माण झालाय. गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिक आता चिंतेत आहेत. या परिस्थितीत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सरकारने एलपीजी सिलेंडरच्या नियमांमध्ये आणखी एक मोठा बदल केलाय. आता तुम्ही फक्त ओळखपत्र दाखवून गॅस सिलेंडर खरेदी करू शकता. याद्वारे तुम्हाला 5 किलोचा सिलेंडर मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या घराच्या पत्त्याच्या पुराव्याशिवाय हा गॅस सिलेंडर मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या नियमामुळे प्रवासी, स्थलांतरित कामगार, विद्यार्थी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शाळांच्या नावाबाबतचा हा निर्णय आहे. आता फक्त ख्रिश्चन समुदायाद्वारे संचलित शाळांनाच कॉन्व्हेंट हा शब्द लावता येणार आहे. इतर शाळांना त्यांच्या नावापुढे कॉन्व्हेंट असा शब्द लावता येणार नाही. त्यामुळे अनेक शाळांना आता नाव बदलायला लागू शकतात. बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत आक्रमक भूमिका मांडली आहे. बारामतीत काँग्रेसने निवडणूक लढवू नये. जर लढवली तर त्यांचा असा पराभव करू की त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा थेट इशारा त्यांनी काँग्रेसला दिला आहे. वैश्विक ज्ञानाचे भारतीयकरण व भारतीय ज्ञानाचे वैश्विकरण करणे हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. केवळ ऐतिहासिक बाबींचा गौरवपूर्ण उल्लेख करून आम्ही महान होणार नाही, तर यासह वर्तमान आणि भविष्याची वैश्विक आव्हाने लक्षात घेऊन त्यानुसार आमच्या शैक्षणिक पद्धतीला दिशा द्यावी लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले आहे. सध्या अशोक खरात प्रकरणाबद्दल रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अशातच आता या प्रकरणाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलंय. भोंदू अशोक खरात प्रकरणातील सर्व व्यवहारांची ईडी चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच भोंदू अशोक खरातवर आतापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्डमध्ये 6 नवीन फलाट होणार आहे. फलाट क्रमांक 7 ते 12 असे हे फलाट असतील. या फलाटावर प्रवाशांना येण्यासाठी जुना मालधक्का येथून प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे. हे स्थानकाचे 3रे प्रवेशद्वार असणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ग्रामपंचायत सदस्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने ग्राम रोजगार सेवक हे पद पगारदार किंवा लाभाचे पद नसल्याचे स्पष्ट करत असे पद भूषवणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याला अपात्र ठरवता येत नसल्याचे म्हटले आहे. यामुळे आता सदस्य आणि लाभाचे पद भूषवणाऱ्या सदस्यांना दिलासा मिळणार आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सदस्य यांच्या समितीला प्रशासक म्हणून नेमण्याचे निर्देश सरकारने दिले होते. 20 फेब्रुवारी 2026 रोजी याविषयीची अधिसूचना सरकारने काढली होती. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. यावर आज सुनावणी झाली. राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायत संदर्भात किशोर रंगनाथ सुतार व इतरांनी सादर केलेल्या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने सुधारित अंतरिम आदेश दिले. त्यात सरपंचाचे आर्थिक अधिकार गोठवल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून भारतातील विशेषतः उत्तरेच्या राज्यात पश्चिमी विक्षोभामुळे वादळी स्थिती निर्माण झाली असून यामुळे तुफान पाऊस, गारपीट तर काही ठिकाणी बर्फवृष्टीची नोंद होत आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात पावसाची नोंद झाली. मंगळवारी एक नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होणार असून यामुळे देशाच्या उत्तरेच्या राज्यांमध्ये पुन्हा जोरदार वादळी पाऊस, गारपीट आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना अखेर वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनी पूर्णविराम दिला आहे. विलिनीकरणाबाबत सध्या कोणतीही अधिकृत चर्चा सुरू झाली नाही असे स्पष्ट करत त्यांनी या अफवा फेटाळून लावल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर या विषयाला पूर्णपणे वेगळे वळण मिळाल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. राज्यातील विविध विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्यास शासनाने मंजुरी दिली असून ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक या पदांच्या रिक्त जागाही भरण्यात येणार आहेत. या संदर्भातील परिपत्रक पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने काढले आहे.